श्री स्वामी समर्थ. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास कधी करावा, कसा करावा आणि उपवास कधी सोडावा, चला जाणून घेऊया. भगवान श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीच्या मध्यरात्री झाला होता. त्यामुळे ज्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथी येते त्या दिवशी उपवास आणि पूजा करणे हे शुभ मानले जाते. यंदा जन्माष्टमीचा उपवास 15 ऑगस्ट रोजी आहे. जन्माष्टमीचा उपवास केल्यास 1000 एकादशी केल्याचे फळ मिळते. या दिवशी अन्न न खाता भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्याने मागील 3 जन्माची पापे नष्ट होतात. जन्माष्टमीचा उपवास मध्यरात्री 12 नंतर कृष्ण जन्म झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर सोडला जातो किंवा मग दुसऱ्या दिवशी सोडला जातो. जेव्हा भगवान कृष्णाचा जन्म होतो, उपवास सोडताना सात्विक आणि पौष्टिक पदार्थाचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार भारतामध्ये राहणारा जो मनुष्य श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत करतो तो 100 जन्माच्या पापापासून मुक्त होतो, त्यात शंका नाही. तो वैकुंठ प्रपंचात दीर्घकाळ सुख भोगतो. त्यानंतर चांगल्या जन्मात जन्म घेतल्यानंतर तो भगवान श्रीकृष्णाप्रती भक्ती विकसित करतो. भगवंतांची उपासना करताना मन, शरीर आणि विचारसुद्धा शुद्ध राहावेत म्हणून उपवास केला जातो. रोग, दुःख आणि गरिबी संपते. श्रीकृष्ण सुख आणि समृद्धी देतात. जर काही विशेष कारणामुळे तुम्ही जन्माष्टमीचे व्रत करू शकत नसाल तर कोणत्याही ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला पोटभर जेवण द्या. जर तुम्ही हे करू शकत नसाल तर गरजूंना पुरेसे पैसे द्या, जेणेकरून त्यांना 2 वेळचे पोटभर जेवण मिळेल. जर तुम्ही हे देखील करू शकत नसाल तर गायत्री मंत्राचा 1000 वेळा जप करा.